तर विजय म्हात्रे यांना हॅट्रिक साठी 1000 रुपये बघा. भगवान काटे यांच्याकडनं भाऊ चौधरी यांच्याकडनं 2000 आहेत आणि गणेश पाटील यांच्याकडनं 2000 म्हणजे एकूण 5000 रुपये आहेत विजय म्हात्रे यांच्यासाठी. विजय म्हात्रेंनी जर मेडन ओव्हर फेकली तर आकाश वाघमारे यांच्याकडनं 5000 रुपये आहेत. तर सामना 5 षटकांचा असेल, लक्षात घ्या. सामना असेल तो जुनू डोंबिवली विरुद्ध देवीचा बडा. तर धन्यवाद बाळू फाडील. वळूया आपण ओम साई चषक 2021 अडवली 40+ क्रिकेट संघ आयोजित दुसरी क्वार्टर फायनलची मॅच. कमालपडा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. तर महेश येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिलं षटक घेऊन येतात महेश. सेकंडला जितू पाटील आहेत. सेकंडला दिलीप आहेत. तर पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज महेश. गेम ऑन. सेकंडला जितू पाटील आहेत. पहिला मॅचचा हिरो. पाच षटकांची मॅच क्वार्टर फायनल नंबर 2. थोडस वेग येते. बॉल रिलीज होताना आवाज देऊ नका. चेंडू रिलीज करताना आवाज देऊ नका. पहिला चेंडू तुम्ही पाहताय जितू पाटील साठी यशरक्षक नितीन जोशी आहेत. मास्टर माइंड खेळाडू आहेत बाळू पाटील, नितीन जोशी. कारण सलामीला सुद्धा येत आहेत आणि यष्टीची भूमिका बाळू मॅच मध्ये खूप महत्वाची असते. आणि फिल्डिंग लावणं. अंडरआर्म क्रिकेट भरपूर नितीन जोशी खेळत. जवन सुद्धा अंडरआर्म क्रिकेट खेळतात. सागर ठाकूर यांना सुद्धा तुम्ही पाहताय डीप मध्ये. विजय म्हात्रे सुद्धा आहेत. शिवाजी जोशी सुद्धा कमबॅक करतायत. काय वेगवान चेंडू होता महेशचा. प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळतोय. 22चा इशारा. असं वाटलं महेश यांच्या ऍक्शन वरनं की बॅटची कडा लागली. मात्र 22चा इशारा आलाय. चांगला फटका पाहायला मिळतो दिलीपच्या बॅटमधनं. कारण खंबालपाड्याच्या स्पर्धेत बाळू दिलीपला पहिली मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. भाऊ चौधरी व त्यांच्या सहकार्याने जी स्पर्धा आयोजित केली होती. त्यानंतर दिलीपला आपण भरपूर दिवसांतर पुन्हा संघामध्ये पाहतोय बाळू. सिंगल डबलला ते भरपूर प्राधान्य देतात आणि वेळ आल्यानंतर षटकार चौकार सुद्धा ठोकतात. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 3.
पहिले षटक मार्ग असते देवीचा पाडा विरुद्ध जुनी डोंबिवली. दोन्ही संघ बाळू आपण पाहिलं तर डोंबिवली वेस्टचे दोन्ही संघाला एकमेकांचे डावपेच माहिती आहेत, बऱ्याच वेळा एकमेकांसमोर आलेत. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सागर ठाकूर येतील, चेंडू उचलतील, फेकी करतील. चेंडू सापडला नाही तर 3 धावा तुम्ही धावून घेऊ शकता. हा नियम या स्पर्धेचा आहे. त्यामुळे 3 धावा मिळाल्या दिलीपला. तीन धावा मिळाल्यात, 6 धावा झाल्यात. आणि आता चेंडू सापडलाय वळू. 5 षटकांचा सामना देवीचा पाडा विरुद्ध जुनी डोंबिवली. सेकंड फलंदाज जितू पाटील. हा चेंडू तुम्ही पाहताय ब्लॉक कॉलचा चेंडू होता, त्यालाही खोदून काढलाय. एकदा पूर्ण होतो दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट आणि फलंदाज दिलीपची खेळी समाप्त. सुरेख क्षेत्ररक्षण केलंय जयवंतने. एकच धाव मिळेल. धावसंख्या होती ती 7 धावा. उद्या पहिला सामना असेल 9:30 वाजता रिपोर्टिंग करायचं मानपाडा आणि नेवालीपाडा. दुसरा सामना असेल आगासन विरुद्ध स्पर्धिका 11 संदप. तिसरा सामना असेल नारिवली विरुद्ध मोठागाव आणि चौथा सामना असेल आजदे विरुद्ध काटे. सर्व संघांनी उद्या वेळेवर उपस्थित राहायचंय. बाळू उद्या आजदे संघामध्ये घनश्याम सुद्धा कमबॅक करणार आहे अशी माहिती तर मिळाली. आता बघायचंय 40+ मध्ये जो खेळाडू खेळेल तो मात्र रेग्युलर मध्ये पुन्हा खेळू शकत नाही आणि तो खेळाडू पुन्हा रेग्युलर मध्ये खेळला तर त्या संघाला 10,000 रुपयाची पॅनल्टी आणि 1 वर्षाचा बॅन लागेल अशी सूचना 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांनी दिली होती आपल्याला वाकलनच्या मैदानामध्ये. एकदा तुम्ही 40+ मध्ये आले तर पुन्हा रेग्युलर खेळू शकत नाहीये. विलास येतात 3ऱ्या क्रमांकावरती. सात धावा झाल्यात. कौतुक करेल मी महेशचं. 5 चेंडूमध्ये फक्त 7 धावा दिल्यात महेश. महेश पाटीलने भरपूर बाळू पडेल ऊन पावसाळे पाहिलेत. भरपूर क्रिकेट खेळत महेश पाटील. शिवाजी जोशी एक चांगले पुरस्कर्ते सुद्धा होते. पूर्वी ग्रामीण क्रिकेट जास्त स्पर्धा व्हायच्या नाही. हा चेंडू तुम्ही पाहतायत एकदा पूर्ण आला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विलास आले 3ऱ्या क्रमांकावरती आणि इथे मात्र विलास एकही चेंडू न खेळता बाद झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावा झाल्यात त्या 9. 2 बाद 9. दोन्ही फलंदाज धावचीत बाद झालेत. मग असं वाटलं होतं की हुलकावणी देत आहेत विलास. गिरीश येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती. पहिल्या षटकात फक्त 9 धावा झाल्यात भाऊ. मानपाडा आणि जुनी डोंबिवली उद्या पहिलीच मॅच असणार आहे. दुसरी मॅच संदप विरुद्ध आगासन. तिसरी मॅच काटे विरुद्ध मोठागाव. चौथी मानपाडा विरुद्ध नेवालीपाडा उद्या पहिलीच मॅच असेल. दुसरी मॅच संदप विरुद्ध आगासन. तिसरी मॅच असेल ती काटे विरुद्ध मोठागाव. आपण पाहिलं तर काटे आणि आजदे भाऊ चौथी मॅच आहे. तिसरी मॅच मोठागाव आणि नारिवली. असे 8 संघ उद्या वेळेवर इथे उपस्थित राहायचे जेणेकरून सर्व सामने 5 षटकांचे होतील. दुसरं षटक होते गोलंदाज शिवाजी जोशी येत आहेत. त्या खेळाडूचा मगाशी उल्लेख केला. गिरीश आले 4थ्या क्रमांकावरती. ऑफस्टंपच्या बाहेर जाणार चेंडू पंच वाईट चिकून करतात. कारण पहिल्या मॅच मध्ये बळू शिवाजी नव्हते. मागच्या मैदान सुद्धा ते उपस्थित राहिले नाही.
10 धावा झाल्यात. 10 धावा झाल्यात. फुल टॉस चेंडू होता, फायदा घेऊ शकले नाहीये. एक धाव तर वेगाने पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2च धावा मिळत आहेत. बारा धावा झाल्यात. 3 धावा इथे होणार नाहीयेत जी तुला माहिती आहे. वंजारपाडची स्पर्धेमध्ये सुद्धा देवीचा पाडा संघ खेळ होता आणि देवीचा पाडा संघाची बॅटिंग बघून त्यांना दुसऱ्या खुल्या गटात फ्री एंट्री मिळाली होती काल देवीचा पाडा संघाला. त्या आयोजकांनी सांगितलं की तुमचा खेळ चांगला आहे आणि तुम्हाला आम्ही पुन्हा संधी देतोय कारण तुम्ही हरू शकता शहरी संघाला. मात्र फाईट चांगली खेळली होती म्हणून मात्र समोरच्या संघात सुद्धा म्हणून जिंकलेले खेळाडू पुन्हा खेळले पारगावचे आणि सोन्या गायकवाडनेच त्या धावा ठोकल्या. 2 धावा मिळाल्यात गिरीशला. 14 धावा. काल रमा आउट ऑफ होते त्यामुळे ते संघामध्ये खेळू शकले नाही. ते जास्त बाहेर खेळतात त्यामुळे ग्रामीण मध्ये जास्त लक्ष देत नाही. ओपन जास्त खेळतात बाळू रमा. प्रदीप आपण पाहिलं तर तिरुपतीला आहेत. खेळाडू आजही कमी आहे. फलंदाजी खोलवर आहे देवीचा पाडा संघाची. फटका चांगला आहे गिरीशच्या बॅटमधनं. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय बघा जितून आणि 2 धावा सहज धावून घेत आहेत. 16 धावा धावपळकती लागल्यात. आमचे कॅमेरामॅन अभिजितला तुम्ही पाहतात कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत. खूप चांगली भूमिका त्यांनी बजावली. 16 धावा झाल्यात. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज शिवाजी. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. गिरीशला मोठे फटके मारावे लागतील. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय तर बॅट आपण पाहिलं तर समोरून चेंडू जातोय. परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये बाळू पाटील. नाकापासून चेंडू हा जातोय. डॉट चेंडूची ते समाप्ती होते. सागर ठाकूरला तुम्ही पाहताय शॉट मिडॉनला. 16 धावा झाल्यात. पाऊस सुद्धा सुरू आहे त्यामुळे मोठे फटके येत नाहीये. गिरीश मात्र स्लॅमिंग स्ट्रोक आहे. मात्र महेश थोडेसे थांबले. 1 धाव मिळते. 1 धाव संख्या पुढे सरकेल. धावपल धाव लागले त्या 17. दुसरं षटक मार्गस्थ 5-11 चेंडूचा खेळ बाळू आतापर्यंत संपलाय. फक्त 17 धावा झाल्या देवीचा पाडा संघाच्या. याच देवीचा पाडा संघाने 77 धावांचा पाठलाग केला होता जुनी डोंबिवलीच्या विरुद्ध फायनल मध्ये पिसिलीच्या स्पर्धेत आणि शेवटच्या चेंडूवरती विजय संपादन करून दिला होता जितू पाटीलने. कव्हर्सला षटकार ठोकला होता 1 चेंडूमध्ये 5 धावांची गरज असताना. बिपिन दुबे सुद्धा आमच्या सोबत होते स्कोररच्या भूमिकेत. हा चेंडू तुम्ही पाहताय हीच ओळख आहे जितू पाटीलची आणि त्याच्या बॅट मध्ये येणारा हा पहिला षटकार. दोन षटकांचा खेळ संपला आणि धावपळ धावा लागल्या त्या 23 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि जितू जर मैदानात थांबले 60+ धावा इथे बनवू शकतो देवीचा पाडा संघ. रबर बॉल मध्ये 77 धावा चेस करणं इतकं सोपं नाहीये. तो कारनामा सुद्धा देवीचा पाडा संघाने केला होता. आणि कुणाल पाटील साहेबांनी सुद्धा भरपूर कौतुक केलं होतं. फलंदाज आपण पाहिलं तर जितू पाटीलचा त्या स्पर्धेमध्ये विशेष सन्मान सुद्धा जितू पाटीलचा त्या स्पर्धेत करण्यात आला होता. महेश येत आहेत दुसऱ्या स्पेल मध्ये 3रं षटक घेऊन. हा चेंडू तुम्ही पाहतायत घेऊन काढतायत क्षेत्ररक्षक आहेत जयेश. थोडासा वेळ घेत आहेत. सागर आहेत तिथे बॅकिंग साठी. 1 धाव जरूर मिळाली. धावसंख्या 24. 3रं षटक मार्गस्थ आहे. 24 धावा झाल्यात. 5 षटकांची मॅच आहे. यातून विजेता संघ खंबालपाडा संघाबरोबर सेमीफायनलची मॅच खेळेल. ती या स्पर्धेची आजच्या दिवसाची शेवटची मॅच असेल. चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय आणि तेवढं चांगलं एक्स्ट्रॅक्शन करतायत नितीन जोशी. हा चेंडू तुम्ही पाहतायत 1 धाव तर वेगाने पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. जितूने कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा आणि दुसरी धाव बघा किती वेगाने पूर्ण करतायत. बॅकिंग साठी खेळाडू कोणी नव्हते. बिपिन भरपूर दूर होते.
26 धाबा झाल्यात. देवीचा पाडा संघाच्या तिसरं षटक मार्ग पाऊस सुरू आहे त्यामुळे 55-60 धाबा सुद्धा तुमच्यासाठी पुरेशा असू शकतात. महेश एकच धाव मिळते. दोन धावा मिळाल्यात. महेश घाई करू नका, काही 2 धावा ऑलरेडी गेल्या आहेत. काही चप्पल किटो चप्पल तुमची बऱ्याच वेळा आपण बाजू स्किट होते बळू. 28 धावा झाल्या, 2 धावा मिळाल्यात. तिसरं षटक मार्ग असते. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. 28 धावा झाल्यात. देवीचा बडा संघाच्या जितू पाटील थोडीशी थकान महसूस करतायत. +40 क्रिकेटमध्ये भरपूर प्रसिद्धी मिळाली या खेळाडूला. गोलंदाजी आपण पाहिलं तर शरद, विलास, मधुकर, जितू पाटील सुद्धा स्वतः गोलंदाजी करतात. कधी कधी वेळ आल्यानंतर राजू म्हात्रे यांनाही गोलंदाजी करावी लागते. फुलटा चेंडू होता. जयवंत आलेत. चौकार आहे, चौकार आहे महेश दादा. बघा जयवंतनी स्वतः लगेच सांगितले चौकार आहे. खेळाडू वृत्ती सुद्धा तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या 32. 1 to go. जितूच्या बॅट मधनं चौकार येतोय. वन टू गो. 32 धावा झाल्यात. महेश गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहिला. महेशने चांगली गोलंदाजी केली आज. 2 षटकं फेकलेत. खूप सुरेख गोलंदाजी केली. 3 षटकांचा खेळ संपल्या. धावा झाल्यात त्या 32. पहिल्या मॅचचा हिरो मला वाटतं विजय म्हात्रे येतात गोलंदाजी करण्यासाठी. भगवान काटे यांच्याकडनं हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. गणेश पाटील यांच्याकडनं 2000 आहेत. भाऊ चौधरी यांच्याकडनं सुद्धा 2000, म्हणजे एकूण 5000 रुपये हॅट्रिक साठी. मिडल षटक फेकले तर आकाश वाघमारे यांच्याकडनं 5000 रुपये आहेत. रबर बॉल मध्ये मिडल षटक आपण पाहिलं तर शरदने फेकली मगाशी. हॅलो, 32 धावा झाल्यात. विजय. हा चेंडू महेश झेल खाली आणि पहिल्याच चेंडूवरती यश मिळालंय गोलंदाज विजय म्हात्रेला. विजय म्हात्रे यांनी ऐन मुळी कमबॅक केलंय. जवळजवळ आपण पाहिलं रबर बॉलची शेवटची स्पर्धा असू शकते. हे संकेत दिलंय की टेनिस बॉल मध्ये मी जुनी डोंबिवली संघामध्ये खेळू शकतो हे सांगत असताना विजय म्हात्रे. दिवाळी नंतर आपल्याला टेनिस बॉलच्या स्पर्धा फोर्टी प्लसच्या सुद्धा पाहायला मिळतील. राजू म्हात्रे येत आहेत नवीन फलंदाज. गिरीश बाद झालेत. राजू म्हात्रे येत आहेत नवीन फलंदाज. सेकंडला जितू पाटील आहेत. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंगॉनच्या दिशेने खेळत आहेत. जयवंत आहेत तिथे. एकच धाव. विजय म्हात्रे चांगली गोलंदाजी करतायत. सकाळपाडाचे मेंबर आहेत. सकाळपाडामध्ये सुद्धा सातत्याने सराव करतात. बरेच आपण पाहिलं तर 2 वर्ष पेंढारकर मैदान बंद आहे. थोडासा सराव तुझा थांबलाय सकाळपाड्याचा. राजू म्हात्रे स्ट्राईक एंडला येतात. विजय म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. 32. चांगली गोलंदाजी करतायत. कौतुक करेल मी विजय म्हात्रे यांचा. सराव भरपूर केलाय बाळू मला वाटतं विजय म्हात्रे यांनी. 3 चेंडूत बाळू एकच धाव दिली. दानसिंग धावून तो विकेट पुढे आले. ते खूप चांगला फटका सजवलाय.
तीन धावा मिळाल्यात. बरोबर, रमा यांना असं वाटतं की मीच मैदानात धावतो, त्यावेळी त्यांना असं वाटतं की 4 धावा सहज होतील. आता जिथे ते धावतात त्यांना माहिती आहे की किती कसरत करावी लागते. मैदानात उतरल्यानंतरच बहुतेक कळतं. रमा खेळाडू कक्षामध्येच धावतात आणि जितूच्या बॅट मधून येणारा हा चौकार येतो उपयुक्त. 4 षटकांचा खेळ झाला इथे समाप्त. धावसंख्या झाली ती 46, 46. 14 धावा दिल्यात विजय म्हात्रे यांनी. पहिल्या 3 चेंडूत 1 धाव दिली होती बाळू, नंतर 3 चेंडूत 13 धावा दिल्या. धावसंख्या 46. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे बाळू. जयवंत मला वाटतं येत आहे शेवटचं षटक घेऊन. जितू पाटील वैयक्तिक 22 धावांवरती खेळतोय. राजू म्हात्रेचा आपण विचार केला तर वैयक्तिक 9 धावांवरती खेळत आहेत. शेवटचं षटक घेऊन त्या जयवान. एक फिरकी गोलंदाज आता मात्र वापरला जातोय जुनी डुबळी संघाच्या माध्यमातून. धावा झाल्यात 46. 46 धावा झाल्यात. राजू म्हात्रे स्ट्राईक एंडला आहेत. एक षटका त्यांच्या बॅटमधून आलाय. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो. राजू म्हात्रे वारंवार डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येत आहेत. धावा आता महत्वाच्या आहेत. 48 धावा झाल्यात. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 48 धावा झाल्यात. गोलंदाज जयवंत आलेत गोलंदाजी करण्यासाठी. उद्या मानपाडा आणि नेवाली पाडा वेळेवर उपस्थित राहायचे. ऑन द टोस खेळत आहेत. कव्हरच्या वरून खेळत आहेत. खूप चांगला फटका सजवलाय. बघायचा चेंडू सीमा पार जातोय का. आणि पंच रतन मानेरकर यांचा इशारा येतोय चेंडू जाईल सीमा पार. राजूच्या बॅटमध्ये येणारा हा चौकार. 50 कंप्लीट. 52 धावा धापलकोती लागल्या देवीचा पाडा संघाच्या. $52. 52 धावा झाल्या. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मागच्या मॅच मध्ये 60 धावा खंबालपाडा संघाने केल्या होत्या. त्या मात्र बनवणं कठीण झाल्या. नवापाडा संघाला उमेश जाधव बाद झाल्यानंतर. इथे 52 झाले. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 4 चेंडू 8 धावा आल्या तर 60 धावा होऊ शकतात. 61चं टार्गेट मिळू शकतो जुने डोंबिवली संघाला. बघायचे राजू कशा प्रकारे फलंदाजी करतायत. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते. डॉट चेंडू जिथे समाप्ती होती. आपण पाहिलं जितू पाटील अर्ध्या क्रीज मध्ये आले होते. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चला रमा जरा लवकर जा. आता बघायचं बघू रमा बाबरनं धावा झाल्यात. जितू पाटीलने स्ट्राईक घेतले बरोबर. जितूला माहिती आहे 3 चेंडू उरले आहेत. नाही तर बघायचं बघू रमा मैदानात गेलेत. किती धावा धावून घेत आहेत. रमा नोट सेकंडला मात्र धावा धावून किती घेतात हे पाहणं गरजेचं आहे. मगाशी ते सांगत 3 घ्या, 4 घ्या, 5 सुद्धा घ्या. मात्र आता बघायचं स्वतः किती घेत आहेत. 52. 52 धावा झाल्यात. हा चेंडू आखूल टप्प्याचा होता आणि यासाठी जितू पाटीलने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आणि चेंडू जाईल सीमा पलीकडे. षटकार. 58. 58 धावा झाल्यात. मॅच चेंडू आलेले रतन सर. 58 धावा झाल्यात. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 28 धावांवरती खेळतोय जितू पाटील. मागच्या 2 मॅच मध्ये आपण प्रशांत भोईरला पाहिलं. आता मात्र 2 मॅच मध्ये जितूने चांगली बॅटिंग केली. स्ट्राईक आत्मविश्वासाने घेतली. राजूची विकेट सॅक्रिफाईस केली. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो. काय फटका सजवलाय. हीच ओळख आहे जितू पाटीलची आणि चेंडू जाईल सीमा पलीकडे 6 धावांसाठी. 64 धावा.
आणि कव्हर्सला षटकार आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे हीच ताकद आहे जितू पाटीलची. 34 धावांवरती खेळतो वैयक्तिक. पहिल्या मॅच मध्ये 29, या मॅच मध्ये 34. संख्या पाहिली तर आपण 64 धावा झाल्या आहेत. रमायनी मला वाटतं पाहिलं नाहीये. उमेश जाधव मागच्या मॅच मध्ये असेच बाद झालेत. हा चेंडू तुम्ही पाहतायत कार्पेटच्या माध्यमातून. रमा अजूनही एकच धाव पूर्ण करतात. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय रमाने. आणि 2 धावा जरूर मिळाल्यात. 66 धावा झाल्यात. 67 आता कराव्या लागतील जुनी डोंबिवली संघाला. बघा रमा यांना थोडंसं पाणी द्या. थकान महसूस करतायत. धावा झाल्यात. जिथून वैयक्तिक 36 धावा कुठल्यात. बघा स्प्रे कोणी लिहिलाय तो आणून द्या जरा. स्प्रे तर 66 धावा झाल्या. सदू पाटलाग जुनी डोंबिवली संघ कशा प्रकारे करेल या ऐकण्यासाठी आपण जाऊया भाऊ पाटील यांच्याकडे. तर 66 धावा झाल्या. 67 धावांचं लक्ष जुनी डोंबिवली संघ 40+ संघासमोर. सुभाष पाटील सातत्याने आपण क्रिकेटला सपोर्ट करतात. इक्बाल तेली बडे बॉय. इथून जो संघ जिंकेल तो संघ सेमीफायनलमध्ये पोहोचेल आणि तो फाईट बॅक करायला आपण म्हणतो खंबालपाडा 40+ संघाबरोबर. बघा एक आम्हाला सकाळपासून घड्याळ सापडलाय. कुणाचा असेल तरी घेऊन जा, नाही तर तो उद्या आम्ही सिरीजमध्ये तो घड्याळ देऊन टाकू. उद्या सिरीजमध्ये देऊन टाकू तो घड्याळ.
तर सलामीची जोडी नितीन आणि जयवंत ही जोडी आपण पाहू शकता. चांगला स्टार्ट द्यावा लागणार आहे. 67 धावांचं लक्ष आहे. गोलंदाजी मार्कवर येतो. पहिलं षटक घेऊन शरद येतोय या स्पर्धेत. पहिलं मेडन षटक पकडलं ओम साई चषक मध्ये. आपण माहिती बिपिन कौतुक करेल मी शरदचं. खूप चांगली गोलंदाजी केली या रबर बॉल फॉर्मॅट मध्ये. खूप चांगली गोलंदाजी बघितली आहे आणि टेनिस क्रिकेट मध्ये देखील तेवढी चांगली गोलंदाजी केली शरदनी. शरद म्हात्रे एक प्रमुख गोलंदाज आहे. रुमालची मागणी केली बघा. गेम ऑन. सलामीची जोडी आपण पाहू शकता. डाव्या आणि उजव्या हाताची जोडी नितीन आणि आपण जयवंतला पाहू शकता. 67 धावांचं लक्ष आहे. शरद पाच्या पहिल्या सामन्यात मॅडन षटक फेकलं होतं. मिडन षटक फेकलं तो शरद गोलंदाजी मार्कवर. साकला नितीन जोशी. पहिला चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता. चेंडू व्यवस्थित मिडल झाला तर इष्टकेला बीड करून चेंडू जातो. यावेळेला फाईट लागला. एकच धाव मिळते. दिलीप सांगतो की तू जा 9 सेकंडला. खातं उघडलं जातं एकने झुरडो पोलीस पोटी प्लस संघाचा. जितू पाटीलने चांगली बॅटिंग केली या सामन्यात. शेवटपर्यंत खेळला आणि एक मजबूत एक चांगली धावसंख्या उभारून दिली आपल्या संघाला. पुढे गोलंदाजी मार्कवर शरद राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्रायकरला जयवंतला आपण पाहू शकता. सुरेख गोलंदाजी पडल्यानंतर आतमध्ये आणलाय चेंडूला. नितीन नाका जवळला चेंडू जातो. यावेळेला सुरेख गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. अखंडजोगी गोलंदाजी बघायला मिळते. शरदकडे आपण इथे वेग देखील आहे. असं वाटलं की ज्याप्रमाणे धावत येतो असं वाटतं संत गतीने चेंडू फेकल बिपिन. पहिला गोलंदाजी मार्कवर शरद राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. सुरेख चेंडू यावेळेला शरदच्या दिशेने आपण यावेळेला येतोय चेंडू. एक धाव इथे आपण मिळली तर लेग बायच्या स्वरूपात मिळते. शरदचा वेध घेतला होता चेंडूने. संख्या धाव फरकात 3 चेंडू मध्ये आपण पाहू शकता 2 धावा. पुणे गोलंदाजी मार्कवर शरद. स्ट्रायकर फलंदाज नितीन जोशीला आपण पाहू शकता. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. ड्राईव्ह करायचा होता यावेळेला चेंडूला. व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू पडल्यानंतर थोडस वळण घेतोय दिलीप. थोडस स्कीट होत आहेत. क्या बात आहे. नितीन मला वाटतं ही व्हिडिओ देखील येईलच व्हॉट्सअपवर. काही हरकत नाही. सचिन काळांच्या व्हिडिओला भरपूर व्ह्यूअर्स मिळाले. सचिन काळन देखील उद्या खेळता दिसणार बिपिन आपल्याला. आज ते संघ आहे म्हणजे नितीन काळनला देखील थोडा सपोर्ट करावा लागणार कॉमेंट्रीच्या माध्यमातून. शरद गोलंदाजी बारकॉस टाकला नितीन. सुरेख चेंडू बॅटरमॅन चेंडूला काढला यावेळेला फ्लिकच्या माध्यमातून. एक धाव मिनिटे. जितू पाटील थोडासा स्कीट होतोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. काही हरकत नाहीये. धावसंख्या 6. नितीन खंबालपडा संघ पाहतोय कोणची वाढ पाहतोय. कोणता संघ त्यांच्यावर फाईट बॅक करेल फायनल मध्ये सेमीफायनल मध्ये. शरद पुन्हा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्राईकला. नितीन फुल टॉस आहे यावेळेला. पंच 9 ची खून करता हुक करायचा होता चेंडूला. एकच 10 मिनिट यावेळेला.
हाईट फॅक्टर 9 बघायला मिळते. फ्री हिटचा चेंडू असणारे धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 2 ने वाढते 8 धावा. शरद गोलंदाजी मार्कवर स्प्रिटचा चेंडू पाहिजे तर जयवंत कशा प्रकारे फायदा उचलतोय. सुरेख गोलंदाजी. चेंडू पडला तर टेकअप झाला. फुटवर्कचा वापर केला होता. नितीन फ्रंट फुटवर आले होते. बघितला चेंडू थोडासा टेकअप केला या बेला. डॉट चेंडूची समाप्ती. चांगला षटक हाताळला या बेला. 8 धावा दिल्यात. पहिल्या षटकात धावा दिला शरद म्हात्रेनी. फक्त आणि फक्त 8 धावा. आता पाहायचं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. पुन्हा एकदा शरद येतोय. शरद उर्फ बाळा. चांगली गोलंदाजी केली नितीन या स्पर्धेत आज शरद म्हात्रेनी. कॅप्टन सुद्धा दुहेरी भूमिकेत आपल्याला बघायला मिळतात ते. शरद गोलंदाजी मार्कवर. शरद येतोय. शरद उर्फ बाला. सायकलला नितीन. ऑन साईडला स्क्वेअर लेग. मिड आपण बघू शकता यावेळेला स्क्वेअर लेगला लॉंग लेग मध्ये एक क्षेत्रशः आपण पाहू शकता. मिड विकेटला एक डिश लॉंग ऑन. सुरेख गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी. पुढचा नितीन अजिबात वापर झाला नाही नितीनच्या माध्यमातून. ऑन साईडला खेळायचं तुम्हाला पद्धत इथे ठेवणं फार चांगलं गरजेचं आहे. फ्रंट फुटर आले असते तर नक्कीच तुम्ही ड्राईव्ह करू शकत होते या चेंडूला. सदुसष्ट धावांचं लक्ष आहे. शरद राऊंड कडे मार करतोय. सुरेख गोलंदाजी. यॉर्कलँडचा चेंडू फेकला होता या वेळेला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. तिसऱ्या पंचाची मागणी केली गेलेली. स्पर्धेचे आपण अजक सुनील भानेला आपण पाहू शकतो. आपण तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आणि त्यांनीच आम्हाला इथे समायोजन करण्याची संधी दिली. ओमसाई चषक अडिवली 40+ संघाचा देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करू. तीन यानंतर अंतिम सामना असणार आहे. तर शरद गोलंदाजी मार्कवर. सुनील भाणे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत जातात यावेळेला. शरद गोलंदाजी मार्कवर टाकला जयवंत. सुरेख गोलंदाजी. बॉलर बॅक टू ड्राईव्ह यावेळेला. फलंदाज बाद. बिग विकेट. आला चेंडू लागला होता यावेळेला. रनआउट झाले दुसऱ्यांदा आपण नितीन. महेश येतो. आता अपयशी ठरतो नितीन. फटका चांगला होता यावेळेला. शरद गोलंदाजी मार्क शकला जयवंत. चेंडू पूल करायचा तर व्यवस्थित मिडल होत नाही. एक धाव कंप्लीट केले तर शरद स्वतः जातोय गोलंदाजी मार्कवरनं. चांगली गोलंदाजी करतोय शरद देखील. आपण म्हणते बघितलं तर आज प्रकारचा प्रदीप सारखा खेळाडू नाहीये संघामध्ये, पण त्याची उडी मात्र भासत नाहीये.
संख्या धावा फलकात आपण पाहू शकता दुहेरी अंकामध्ये दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 67 धावांचं लक्ष्य यावेळेला गाठायचं आहे. 10 धावा धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला सुरेख गोलंदाजी ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग केलाय, पण छानकडे पाहिलं तर पंच वाईटची खूण करतायत. उपांत्य भर धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 11 धावा. बिपिन दुबे देखील आमच्यासोबत जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होते. पुण्याच्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. सुरेख गोलंदाजी यावेळेला वेगाने चेंडू शरीराच्या दिशेने येतोय. डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. बघा नितीन, लेझी क्रिकेट बघायला मिळालं महेशच्या माध्यमातून. दोन गडी बाद झाल्यात नितीन धावाच्या स्वरूपात. नितीन बाद झाला, महेश बाद झाला, तर जयेश येतोय. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. खूप चांगली गोलंदाजी केली शरदने पहिल्या षटकात. फक्त आणि फक्त धावा दिल्या त्या 8. आता आपण बघितलं पुन्हा एकदा शरद आला. शरद उर्फ बाला राऊंड कडनं मारा का तो स्ट्राईक केला. जयवंतला आपण पाहू शकता. फुलटॉस यावेळेला चेंडू उंच गेलाय. लांबी प्राप्त होते का पाहायचंय, आणि चेंडू जातो लॉंग ऑन सीमारच्या पार. षटकार. षटक संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 17. नितीन अजूनही जर विचार केला तर 50 धावांची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. नितीन टायमिंग बेमिसाल होता यावेळेला. विलास येतो यावेळेला. विलास येतो गोलंदाजी मार्कवर. विलास गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता. यावेळेला जयेश पाहिजे आता चांगली बॅटिंग करतोय का. चांगली बॅटिंग केली होती पिछली चषकामध्ये. चेंडू प्रचंड वेग दिशेवरती नियंत्रण आहे. चेंडू लॉंग लेटच्या दिशेने जातो. एकदा पूर्ण केले, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. चांगली फेकी आली, पण वाईट चिकून करतात. 2+1 आपण पाहू शकता. यावेळेला तर संख्या धाव फलकात 20. विलास गोलंदाजी मार्कवर टाकला. जयेश सुरेख गोलंदाजी यावेळेला बॅकफुटर आले होते. तर यावेळेला नितीन तुम्हाला अशा प्रकारचे चेंडू फ्रंटफुटरच खेळून तुम्हाला खेळावं लागणार आहे, तरच तुम्ही तिसऱ्या पंचांची मागणी केली.
विलास गोलंदाजी मार्कस. फटका चांगला यावेळेला चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑन सीमारच्या पार षटकार. विलास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग शकला जयेश फुलटॉच बॅक टू बॅक दुसरा षटकार लॉंग ऑन लॉंगच्या मधून जातोय षटकार आणि ती सामन्यामध्ये आता वापसी करतो जयेश. आणि आपण बघितले तर जुनबोली 40+ संघ चांगली बॅटिंग करतोय. धावा आता वेगाने वाढताय. धाव संख्या 10 फलकात आपण पाहू शकता 32 धावा. नितीन अजूनही 35 धावांची गरज आहे. मॅच थोडीशी आपण इथे लांब आहे पण धाव होतील. विलास राऊंड फुल टॉच याला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू गेलाय. 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता या वेळेला 34 धावा. 33 धावांची गरज आहे नितीन अजूनही. विलास शॉर्ट पिच होता नितीन. या चेंडूवरती नक्की षटकाराची मोहर लागली असती पण सुदैवी ठरतोय गोलंदाज या वेळेला आणि थोडा फलंदाज अपयशी ठरतोय. 1 to go. 13 चेंडू 33 धावा होतील नितीन. धावा या 33 पण त्यासाठी बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. खास करून आपण इथे जयेशला आणि जयवंतला. विलास गोलंदाजी मार्कवर एच आणि चेंडू मागे सरकतो. यावेळेला आपण तडमॅनला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धाव संख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 36 धावा. 31 धावांची गरज नितीन. इथून 12 चेंडू मध्ये धावा होतील. जयेशने मॅच मध्ये वापसी करून दिलं नितीन. रबर बॉल काही होऊ शकतोय नितीन. अशाच प्रकारची सिच्युएशन देवीच्या पाडाची होती पण चांगली बॅटिंग केली जितूने. आता पाहता जितू पाडीला तर मला वाटतं गोलंदाजीला आलाय. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. हा षटक फार महत्वाचा असणार नितीन दोन्ही संघांसाठी. विलासच्या षटकात धावा आल्यात. विपिन आम्हाला सांगतायत की 19 धावा आल्यात. तर कृष्णा किर यांना विनंती करतो या दादा व्यासपीठावर. सामना एन्जॉय करतात ते देखील. सकाळपासून नितीन आपण जेव्हा आलो तेव्हाच ते देखील आले आहेत. क्रिकेट आणि कृष्णा गिरचं अतूट नातं आहे. क्रिकेटवरती अतोनात प्रेम आहे त्यांचं. 12 चेंडू 31 धावा. 31 धावा 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शरद गोलंदाजी मार्कवर आलाय. ज्या शरदने पहिल्याच षटकात 8 धावा दिल्या तो शरद आता पाहिजे इथून पुन्हा एकदा वापसी करून देतोय का. होम साई चषक 2021 पर्व 40+ स्पर्धा आपण पाहतोय. उद्या देखील 8 संघ परफॉर्मन्स करणार आहेत. नेवाळे आणि मनपाडा पहिला सामना असणार 9:30 वाजता. फुल टॉस यावेळेला फटका फसलाय. पायचा मधू आहे. झेल ड्रॉप झालाय नितीन. यावेळेला असं वाटलं की झेल पकडलाय. शेवटच्या मोमेंटला नितीन थोडस थांबले नंतर मात्र झेलवर आले. आता पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. येणारे 11 चेंडू 29 धावा. जयवनला जीवदान मिळालाय. जयवन इथून सामना संपवतो का पाहायचंय. जयेशने नितीन 2 षटकार मारून वापसी केली जुनडंबोली 40+ संघाने. झेल सुटलाय. लॉंग ऑफला मधु मात्रच्या हातातून प्रयत्न केले. थोडस थांबले नंतर मात्र झेलवर आले बिपिन. शरद गोलंदाजी मार्क शकला. जेवण राईट अप ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू खूप चांगला होता. यावेळेला ऑन द सोर्स घ्यायचा. यावेळेला आपण बोलले तर ऑन साइडला पूल करायचा होता. डॉट चेंडू थोडस आपण दबाव निर्माण करणार आहे.
10 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. पुढे शरद खूप चांगली गोलंदाजी करतोय. राईट ओव्हर तिकडे मारा करतोय. हा चेंडू पूल केला यावेळेला. चेंडू गेला बडीश लॉंगरला. क्षेत्ररक्षक येतो डीप मधनं. डायरेक्ट हिट झाला असता तर नितीन फलंदाज बाद झाला असता. जयवंत 2 धावा मिळत आहेत. आपण इथं जुंडबोली 40+ संघाला 2 धावा मिळत आहेत. आपण बघितले तर जयवंतला धाव संख्या 40-27 धावांची गरज. अजूनही चेंडू बाकेत 9. नितीन प्रत्येक चेंडू मागे आपण बघितले तर 3 धावांची गरज आहे. विशाल सेलार देखील थोडासा फेरफटका मारतायत. मॅच कंटिन्यू नाहीये. सुरेख चेंडू. काय गोलंदाजी केली बघा नितीन. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आणतो यावेळेला. शरद खूप चांगली गोलंदाजी करतो या स्पर्धेमध्ये. अप्रतिम गोलंदाजी केली आतापर्यंत शरदने. जबरदस्त गोलंदाजी करतोय. 8 चेंडू 27 धावा. शरद पुन्हा गोलंदाजी मार्कास टाकला. जयवंत सुरेख चेंडू. यॉर्क लाईनचा चेंडू. 1 धाव इथे मिळते. दौंड ग्राउंडच्या माध्यमातून चेंडू जोपर्यंत फीड होईल 2 धाव मिळत आहेत. संख्या 10 फरकात आपण पाहू शकता. उर्वरित समीकरण येणारे 7 चेंडू आणि आपण बघितले तर यावेळेला 25 धावांची गरज आहे. नितीन हा चेंडू फार महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. चौकार आला तर वापसी करेल. डॉट आला तर दबाव निर्माण होईल. शरद जयवंत सुरेख यावेळेला ट्रॅक बघायला मिळालाय. एक्स्ट्रा कावरला बीट करून चेंडू सीमा पार जातोय. उपयुक्त चौकार. येणारे 6 चेंडू आणि धावावे जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 21 धावांची गरज आहे. नितीन खूप चांगली गोलंदाजी केली. या शेवटच्या चेंडूवरती चौकार गेला. या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त 10 धावा दिल्यात. 21 धावांची गरज आहे नितीन. जुनी डोंबिवली की देवीचा पाडा दोन्ही वेस्ट विभागातील संघ आणि एकाच मैदानात सराव करतात हे दोन्ही संघ. आता जितू पाटील कडे चेंडू सुपूर्द केला जातो का आपण पाहू शकता यावेळेला. मधू देखील आहे ऑप्शन मध्ये. थोडीशी शॉर्ट अँड स्वीट मीटिंग घेतली जाते. राजू कडनं चेंडू आपण इथे राजूला बीट करून चेंडू सीमा पार गेलाय. 6 चेंडू 21 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. स्पर्धेचा नियम आहे. नितीन उद्या आपल्याला 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. मधु म्हात्रेकडे चेंडू सुपूर्द केलाय. पहिले 3 चेंडू नितीन फार महत्वाचे आहेत. नितीन रमा देखील ऑप्शन होते. राजीव देखील होते. जितू देखील होते. पण बरे तर 5 चेंडू आणि नितीन 19 धावांची गरज आहे. बायच्या स्वरूपात धाव मिळाले. पाच चेंडू 19 धावा. बघा बॅट्समॅन पाणी पाहिजे का नकोय. नितीन पाण्याच्या माध्यमातून मेसेज देखील. पण बॅट्समॅनला माहिती आहे आता काय सिच्युएशन आहे. आक्रमण करणं गरजेचं त्याला देखील. मधू पण गोलंदाजी मार्कास टाकला. जयेशला आपण पाहू शकता. फुलटॉस यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू मागे सरकतो. खूप चांगला क्षेत्ररक्षण दाखवतो यावेळेला शॉट टॉरमॅनला. नितीन आता थोडस आपण बोलले तर यावेळेला धावा हव्यात. 18 धावा हव्यात 4 चेंडू मध्ये. उलटा चेंडू होता. नितीन यावेळेला फ्रंट फुटर आले असं नक्कीच एक्स्ट्रा कव्हर मधनं चेंडू गेला असता. 4 चेंडू 18 धावा कराव्यात लागल्या. जयवंत पाहिजे तर कशाला बॅटिंग करतो. सलामीचा फलंदाज आहे. धावा आल्या नाहीयेत पण आता मुख्याच्या क्षणी धावा आहे ना. सुरेख गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी नितीन. यॉर्क लाईनचा चेंडू मधूच्या माध्यमातून. आता 3 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज आहे. नितीन आता थोडासा सामना आपण थोडासा दूर होत चाललाय. 3 षटकार मारावे लागणार आहेत. मधूचं कौतुक करे. खूप चांगली गोलंदाजी केली बघा. थोडासा अंडर प्रेशर होता. दबाव होता बिपिन यावेळेला. लोक शांत ठेवून गोलंदाजी करतोय. 4 ऑप्शन असताना संघ नायकाने चेंडू सुपूर्द केला मधूकडे. मधू
चेंडू लॉक केला यावेळेला. स्ट्रोक चांगला आहे आपण पाहू शकता यावेळेला. 56 2 चेंडू नितीन 11 धावा. दोन्ही षटकार मारावे लागणार आहेत. कंपल्सरी चेसिंग आणि 340 नियमच आहेत. हा चेंडू फार महत्वाचा आहे. शरद भाणे यांच्याकडून 500 रुपये 2 षटकार मारले तर जयेश साडी. हा चेंडू यावेळेला ऑन साईडला मध्ये. नितीन आता सामन्याची मजा जाते. फलंदाज बाद. 1 चेंडू 9 धावा. बघा रोकडा पैसे द्या बाबा, कारण का इथून आम्हाला पण हवे भरपूर लांब आहे. नितीन पहिल्याच षटकामध्ये धावा आल्याने 2 षटकामध्ये तिथेच कुठेतरी बॅकफुटवर गेला जुनबरी 40+ संघ. चेंडू या वेळेला आपण तर फाईन